नमस्कार, मी रुपाली जोशी इंदोरहून. संत जनाबाई यांचा भाग दुसरा सादर करत आहे. लेखिका सौ कुमुदिनी पवार आहेत. पहिल्या भागात आपण पाहिलं, जनाबाई फक्त 7 वर्षाच्या असताना त्यांना आईवडिलांनी दर्शनासाठी पंढरपूरला आणलं आणि जनाबाईंनी तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना तिथं सोडून त्यांचे आईवडील मात्र परत आपल्या गावी निघून गेले. जनाबाई नामदेवांच्या इथेच राहू लागल्या. तर नामदेवांसोबत त्या रावळात जाऊ लागल्या. तेव्हा त्यांना प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवांच्या वाटीतला नैवेद्य घेतो हे दृश्य बघायला मिळालं. आणि त्या म्हणाल्या, पांडुरंगा तू आहेस तरी कसा, अशी ओढ त्यांच्या मनात पांडुरंगाविषयी लागली. आता पुढील भागात पाहूया. आनंद सोहळा जनी पाहे डोळा. जनाई एक दिवस पांडुरंगापुढं हात जोडून उभी होती. पांडुरंगावर फुलाची उधळण करीत होती. रूप सावळे, सुंदर कानी कुंडल, मकाराकार, गळा वैजयंती माळा, तो हा मदनाचा पुतळा. नामदेवाचा नैवेद्य आवडीने खाणारा सावळा विठुराया प्रत्यक्ष पाहिल्यापासून जनाई अगदी बेचैन झाली होती. रात्रंदिवस पांडुरंगाचा आठव करीत होती. जेव्हा केव्हा आठव येई तेव्हा ती मंदिराकडे धाव घेई. पांडुरंगाकडे बेभानपणे बघत बसे. सारं सारं काही विसरून जाई. भान आल्यावर मग तिला घरच्या कामाची आठवण होई. एक दिवस जना काम करता करता देवळात गेली. भांडी धुवायची पडली होती. धुणं तसंच होतं, दळण तसंच पडलं होतं. हे सारं बघून गोणाई चिडली. जना कुठंच दिसेना म्हणून शोधायला निघाली. तेव्हा तिला जनाबाई देवळातनं बाहेर पडताना दिसली. गोणाई चिडली, म्हणाली, सारं इथंच टाकून इटलाकडं गेली होतीस? काम कुणी करायचं सारं? तुझी आई बा येणार आहे का तुझा इटूबा येणार आहे? जना शांतपणे म्हणाली, चुकलं माझं, परत असं म्हणू नका. आई येणार नाही, बाई येणार नाही, पण पांडुरंग मात्र. हो, पांडुरंग येतोय तुझं काम करायला, वाट बघ. चल अगोदर घरी. बेचैन मनानं जनाबाई कामाला लागली, पण कामात मन लागेना. फिरून जनाई गोणाईचा डोळा चुकवून देवळात गेली. म्हणाली, पांडुरंगा, मला पण नामदेवासारखं वेडं करायला लागलास तर कसं व्हायचं? रोज कुठवर शिव्या खाऊ देवा? फार जर वेडी झाले तर मग मात्र मला मदत कर. पांडुरंगा तुझ्या पाया पडते. जनाई दिवसभर काम करी. वेळ मिळेल तेव्हा लिंबाईशी खेळे. लिंबाई मोठी गोड पोरगी. जनाईला जरा विसवंत दे. जनाईच्या बाजूने गोणाईशी भांडे. जनाईला फार फार बरं वाटे. लहानग्या जीवानं कष्ट तरी किती करावे. जनाई पांडुरंगाचा आठव करी. थकवा कुठच्या कुठं पळे. एक दिवस जनाई सारं काम आवरून एकटीच अंगणातल्या झाडाखाली बसली होती. नामदेव बाहेर निघाला होता. त्याला म्हणाली, देवा काय झालंय कुणास ठाऊक, पण मला खुळवल्यागत झालंय. ऐकून नामदेव हसला आणि म्हणाला, अगं म्हणजे काय? असं वाटतंय सारं सारं सोडावं, जेवायला नको, झोपायला नको, काम करायला नको, काही नको. फक्त एकच वाटतंय, पांडुरंगाजवळ बसावं रात्रंदिवस. काय करू? नामदेवानंही सुरुवातीला हेच अनुभवलं होतं. त्यामुळं तो एकटक जनाबाईकडं बघत होता. काही वेळानं म्हणाला, जना पांडुरंगाचा सारखा आठव कर. त्याचं नाव घेऊन जप कर. नामदेवा तुलाही असंच होत होतं? तूही हेच केलंस? मोठ्या अधीरतेनं जनानं विचारलं. नामदेव म्हणाला, होय जना, मी पण असाच वेडा झालो होतो. अजूनही आहे. नामदेवानं दिलेला नाममंत्र जनाने अपूर्वाईनं जपला. जनाई आनंदली. पाणी भरताना, धुणे धुताना, भांडी घासताना, केर काढताना, दळताना जनाबाईला सगळीकडे विठ्ठलच दिसू लागला. जनाला आनंदाचं उधाण आलं. या आनंदात ती स्वतःलाही हरवून बसली. तिचे पोरके जीवन विसरली. कष्टमय जीवनात सुख कुठंतरी साधवू लागलं. पण तिचं समाधान होईना. तिच्या भक्तीची आर्तता कुणीतरी विठ्ठलाला जाऊन सांगावी असं तिला वाटू लागलं. ती नामदेवाला म्हणाली, देवा मी एक विचारू? नामदेव म्हणाले, अवश्य. ती म्हणाली, नामदेवा आता जीव जाऊ पाहे, धाव घाली माझे माये, माझी भेटवा जननी, संता विनवी दासी जनी. नामदेव उत्तरला, जनाई विठ्ठल तुला जरूर भेटेल, पण जरा धीर धर. जनीची ही आर्तता विठ्ठल देवानं पाहिली. देव तिला वेगळ्या स्वरूपात भेटू लागला. पंढरपुरात रावळात चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठलाचे भक्त जमत. हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या नादानं सारी पंढरी घुमून जाई. चंद्रभागेच्या वाळवंटात भगव्या पताकांची शोभा पाहून जनाईला वाटे,
आले वैष्णवाचे भार, दिले हरिनाम नगार. अवघी दुमदुमली पंढरी, कडकडाट गरुड पारी. टाळ मृदुंग धुमाळी, रंगणी नाचे वनमाळी. ऐसा आनंद सोहळा, दासी जनी पाहे डोळा. भक्तांच्या भक्तीला उधाण येई. मनी ठसलेल्या विठ्ठलाला मोकळेपणानं बोलते करत अभंगवाणी बोलू लागे. आणि मग काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदो तो केवळ पांडुरंग. दया, क्षमा, शांती हेच वाळवंटी. याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येई आणि या कीर्तन सोहळ्यात रंगलेल्या जनीला कळू लागला, भक्ती मार्ग, भक्तांचं जीवन, हे सारे भक्त म्हणजे पांडुरंग यांच्या जीवनात खरं स्थान आहे. पांडुरंगालाच आपणच खुळावलोय असं नाही, हे सारे हजारो भाविक असेच खुळे आहेत. देवाचे दारी जातीभेद नाही, मतभेद नाही, सारं सारं एकरूप होतं. देवाच्या दारी साऱ्यांना सारखा मान. एकाच पंक्तीचा याचा खोल ठसा तिच्या मनी उमटला. संत सज्जनांच्या सोहळ्याला आतुरलेला पंढरीनाथ आनंदाने कितीतरी वेळा कीर्तनात येऊन नाचायचा. हे पाहून जनाई अत्यानंदित व्हायची. आले वैष्णवांचे भार, दिले हरिनाम नगार. अवघी दुमदुमली पंढरी, कडकडाट गरुडा पारी. टाळ मृदुंग धुमाळी, रंगणी नाचे वनमाळी. ऐसा आनंद सोहळा, दासजनी पाहे डोळा. ज्ञानेश्वर, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताई, नामदेव, चोखा, गोरा, नरहरी, सावता यांच्या अभंगातून ओसळणारं विठ्ठलावरचं आगळं प्रेम, भक्ती जनीनं देखली. ज्ञान, दया, क्षमा, शांतीचे प्रतीक असलेले हे विठुरायाचे जिवलग तिनं जवळनं न्याहाळले. आषाढी कार्तिकीच्या सोहळ्याच्या वेळी आनंद कल्लोळ चाले. दही काल्याच्या प्रसादाच्या वेळी नामदेवाचे कीर्तन इतके रंगे की स्वतः पांडुरंगही त्याचे पुढे येऊन नाचत. ज्ञानदेव सर्वांना प्रसाद वाटीत. अशा वेळी जनाई बोले, नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नामयाची जनी लोळे संतांच्या पायी, कीर्तन प्रेम रस अखंड देई ग विठाई, अखंड देई ग विठाई. धन्यवाद.